ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी दिला उपनेते पदाचा राजीनामा। आज शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींचा उपनेते पदाचा राजीनामा। संघटना बांधणीच्या अनुषंगाने योग्य न्याय देऊ शकत नसल्याचं राजीनामा देत असल्याची भावना। येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे। राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात मुंबईत बैठक। आज राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश होईल। मंत्री उदय सामंतांची माहिती। राजन साळवींचं पक्षात स्वागतच। स्थानिक स्तरावर 100% शिवसेना हेच ध्येय। किरण सामंत यांची प्रतिक्रिया। लांजामधील शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांचा राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध। किरण सामंत यांना विश्वासात घेऊन राजन साळवींचा पक्षप्रवेश झाला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना। पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं जोरदार स्वागत झालं पाहिजे, ही शिंदेंची भूमिका। राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल। शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांची प्रतिक्रिया। पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस लोकसभा खासदारांची बैठक होणार। काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष। मृदू आणि जलसंधारण विभागाचा कार्यक्रम आज BY पाटील सेंटरमध्ये होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट। पवारांची साहित्य संमेलनाबाबत, रेल्वेबाबत चर्चा झाल्याची उदय सामंत यांची माहिती। कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट। कुडाळमधील 9 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। यात 60 ठाकरेंचे तर काँग्रेसचे नेते असणार। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती काम करणाऱ्या महिलांची भेट घेतली। जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या रसिका आश्रय संस्थेच्या वतीनं 25 घरकाम करणाऱ्या महिला मुंबईत। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या 2 बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। सह्याद्री अतिथीगृहावर नाशिक महानगरपालिका आणि महानगरपालिका प्राधिकरणाची बैठक। बैठकींना उपस्थित राहण्याऐवजी शिंदे मलंगड येथील कार्यक्रमाला उपस्थित। आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर। इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता। शरद पवार यांनी आमच्या भावनांचा विचार करायला हवा होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केल्यानं अंबादास दानवेंची शरद पवारांवर टीका। शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेली टीका अत्यंत चुकीची। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेंचं वक्तव्य शब्द मागे घेण्याची ही मागणी। महाविकास आघाडीच्या पापाचा घडा भरला तो लवकरच फुटेल। संजय राऊतांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबाबत परिणय फुके यांची प्रतिक्रिया। संजय राऊत तुम्ही असेच जळत राहा, त्यांच्या पोटात कायम गोळा उठतो। मंत्री दादा भुसे यांची संजय राऊतांवर टीका। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गौरव शरद पवार यांच्या हस्ते झाल्यानं राऊत यांनी पवारांवर केली होती टीका।
उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा विडाच संजय राऊत यांनी उचललाय। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची संजय राऊतांवर टीका। संजय राऊतांसारख्या मोठ्या माणसाचं मन अतिशय छोटं असल्याचीही टीका। शरद पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार हा ठाकरेंना पवारांचा योग्य तो सिग्नल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला। तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, तुम करे तो चमत्कार, दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही। जितेंद्र आव्हाडांची एक्स पोस्टमधून संजय राऊतांवर निशाणा साधल्याची चर्चा। राऊतांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया। बातमी बघत असताना शरद पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं। शरद पवारांसोबत उपस्थित असलेल्या निलेश लंकेंची माझाला माहिती। उत्तम जानकर यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। ईव्हीएम संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची जानकरांची माहिती। ईव्हीएम संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचीही जानकरांची माहिती। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानं शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो, तसंच इतर शहरातही नुकसान होऊ शकतं। राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। सरकारनं विरोध करूनही लवादाने परवानगी दिल्याचं विखेंचं वक्तव्य। मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ। उर्वरित दाखले आणि कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी समितीला 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ। नाग नदीचं प्रदूषण आणि पुनरुज्जीवन संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज पर्यावरण विभाग, प्रदूषण मंडळ, महापालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक होणार। महाराष्ट्रातील रोजगार हमीचा पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जतमध्ये उद्घाटन होणार। यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार। बीडचे पालकमंत्री झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना तातडीनं कागदपत्रांसह मुंबईत पाचारण। सुरेश धस आज घेणार अजित पवारांची भेट। मुंडेंनी 2019 ते 2023 या कालावधीत सर्वात जास्त भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी या कालावधीची चौकशी करावी अशी मागणी धस यावेळी करणार। विधानसभा मतदानाच्या दिवशी मला मारहाण झाली, मात्र कैलास फड आणि त्यांच्या मुलावर आका आणि आकाच्या आकांमुळेच गुन्हा दाखल झाला नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माधव जाधव यांचा आरोप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर कैलास फड यांच्यावर गुन्हा दाखल। मारहाण करणारे आकाच्या मुलाचे गुंड म्हणून फिरत होते। माधव जाधव मारहाण प्रकरणी सुरेश धस यांचा आरोप। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण। घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचलबांगडी। धोडी कुटुंबियांकडून देखील पडळकर यांच्यावर करण्यात आले होते गंभीर आरोप। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील मदरशात 2 विदेशी नागरिक, येमेनमधून आलेले हे नागरिक नंदुरबारमध्ये राहत होते। 9 वर्षांपासून बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती। अशा घटना सुरू असतील तर असे मदरसे हवेत तरी कशाला? अतिरेक्यांचे अड्डे म्हणून मदरसे चालत असतील तर ते बंद करावेत। अक्कलकुवाच्या मदरशात विदेशी नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। पुढील वर्षी महायुतीच्या उमेदवाराला निधी मिळणार। कुडाळमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचं वक्तव्य।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेची सीआयडीनं पुन्हा घेतली कस्टडी. घुलेचं व्हॉइस सॅम्पल देखील तपासलं जाणार. राहुल सोलापूरकरांचे दोन्ही व्हिडिओ पोलिसांनी तपासले. अजून तरी काही आक्षेपार्ह सापडले नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. इंडिया गॉट लेटेंट प्रकरणी उर्फी जावेद, दीपक कलाल, तन्मय भट, राखी सावंतसह आणखी काही जणांना पाठवले समन्स. या सगळ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात आतापर्यंत झालेले सर्व 18 भाग तपासले जाणार. अन्य काही अपशब्द आढळल्यास कारवाई करण्यात येणार. मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समय रैनानं मागितला वेळ. समय सध्या परदेशात असल्यानं 17 मार्चला मुंबईत परतणार असल्याची वकिलांची माहिती. तर तपास सुरू झाल्यापासून 14 दिवसात हजर राहण्याच्या पोलिसांच्या सूचना. परभणीमध्ये हिंदीच्या पेपरलाही कॉपी. झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर 11 कॉपी बहाद्दारांना पकडलं. याच सेंटरवर संबर येथील महाविद्यालयाच्या 108 विद्यार्थ्यांनी थेट पेपरलाच दांडी मारली. वाशिमच्या रिसोड येथील एका शाळेतील मास कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल. 11 फेब्रुवारी रोजी 12वीच्या इंग्रजीच्या पेपर दरम्यान झाली होती कॉपी. राज्यातील 1000 कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत कोर्स सुरू. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील पैसे तांत्रिक बाबींमुळे अडकले होते. मात्र पुढील 2 ते 3 दिवसात पैसे दिले जातील. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून आश्वासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. मुंबई टेक वीक 2025 या आशियातील सर्वात मोठ्या एआय महोत्सवाला याबाबत चर्चा केली. पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. आधुनिक सोयींनी युक्त बस स्थानक उभारण्याचीही सूचना दिल्या. लाडकी बहीण योजनेचा राज्यातील जनआरोग्य योजनेला फटका. राज्यातील रुग्णालयांचे 889 कोटी रुपये सरकारकडून थकीत. पुणे महानगरपालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमणाविरोधात कारवाई. पुण्यातील नदीपात्रात असणारे अनधिकृत अतिक्रमण महापालिकेनं हटवलं. लातूरमध्ये थकील मालमत्ता वसुलीसाठी महापालिकेची मोहीम. थकबाकीदारांना मालमत्ता केल्या सील. पालघरच्या वाडामधील कुडूसजवळ मुसारणे वडवलीतील नागरिक प्रदूषणकारी कारखान्यांमुळे त्रस्त. या परिसरात टायरपासून राख, ऑइल आणि तार तयार करणाऱ्या 17 ते 18 कंपन्या. या कंपन्या बंद करण्याची स्थानिकांची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवे महामार्गावर कळंबोली सर्कल इथं उड्डाणपुलाचं काम. त्यामुळे पुढील 6 महिन्यांपर्यंत मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवरील पनवेल एक्झिट बंद. या ठिकाणी 6 वेगवेगळे मोठे उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारले जाणार. सरकारच्या विविध फुकट योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत. या योजनांमुळेच लोकांची काम करण्याची इच्छाशक्ती कमी होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा उच्च न्यायालयात. मुंबई उच्च न्यायालयाकडून बीएमसी, मध्य रेल्वे आणि मुंबई पोलिसांना नोटीस जारी. मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र स्थगित करा. या ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी.
अहिल्यानगर शहरातील 32 खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस. महाराष्ट्र शुश्रूषी नोंदणी नियमाअंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करून मनपाची कारवाई. अहिल्यानगरच्या रुई छत्तीसी येथील साई लॉजिंगवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिटा कायद्याअंतर्गत कारवाई. पोलिसांनी 11 महिलांची केली सुटका. फरार आरोपींचा शोध सुरू. देशभरातील सर्व विमानतळाच्या टर्मिनल्सवर भारत मातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी. राहुल शेवाळेंची अमित शहांकडे मागणी. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला माघ पौर्णिमा या निमित्ताने फुलांची आकर्षक सजावट. यानिमित्त भाविकांची पहाटेपासूनच देवदर्शनासाठी प्रचंड गर्दी. माघ पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण. विरारच्या अर्नाळा किल्ला गावामध्ये माघ पौर्णिमेनिमित्त समुद्रकिनारी शिवलिंगाचं भव्य वाळू शिल्प. माघ महिन्यात चालणाऱ्या व्रताचा समारोप समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या या भव्य पूजेद्वारे केला जातो. माघी पौर्णिमेनिमित्त यल्लमा देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला. (1993) भूकंपानंतर करण्यात आलेल्या शिखर बळकटीकरणामुळे तुळजाभवानी मंदिरावर अतिरिक्त भार. मंदिरातील शिळांना तळे. पुनर्त्व विभाग मंदिर आणि गृहकार्याची 3 पद्धतीने तपासणी करणार. त्यानंतर दुरुस्तीबाबत निर्णय घेणार. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना साई दरबारी. पायाला इजा असताना देखील रश्मिका साईंच्या दर्शनाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील झाराब 0 पॉइंट इथं श्रीदेवी भावई मंदिर इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनजागृती महाआरती. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये ही महाआरती. महाड रायगड महामार्गावर असलेल्या म्हाप्रळ गावाच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी सापडल्या शिवकालीन पादुका. विशेष म्हणजे याच ठिकाणी 100 वर्षांपूर्वी हनुमंताची एक मूर्तीही सापडली होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल मजुरी करणाऱ्या तरुणाला अटक. अरिफ सिद्दकी असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा. अरिफला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. वर्ध्यामध्ये लाडक्या बहिणीचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध. आयटकला नेतृत्वात रिंगण मोर्चा काढून करण्यात आला विरोध. सोलापुरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक. आदर्श शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी दिल्या आवश्यक सूचना. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी देखील पोलिसांचे प्रयत्न. लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा 800 ते 1000 रुपये कमी भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. भावात योजना लागू करा अन्यथा आंदोलन करण्याची शेतकऱ्यांचा इशारा. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा, जांभोरा आणि करडी परिसरातील शेतकऱ्यांचा करडी वीज कार्यालयावर मोर्चा. वीज अधिकाऱ्यांना घातला घेराव. 12 तास वीज पुरवठा देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे. गेवराई तालुक्यातील पवनचक्की प्रकल्प कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. प्रकल्प कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण. कंपन्याच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करण्यावर कारवाईची मागणी. गोवंडी नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर. पोलीस परिमंडळ 6च्या वतीनं काढण्यात आली नशामुक्त रॅली. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, गायक अनु मलिकसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी उपस्थित होते.
अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली होती तक्रार. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका. संभाजीनगरच्या क्रीडा घोटाळ्यातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर. जगातील सर्वात महागड्या 5 गॉगलपैकी एका गॉगलचा मालक, क्रीडा संकुलातील 21 कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर 16 लाख रुपयांचा गॉगल पोलिसांनी जप्त केला. जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्गी येथील 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 27 जणांविरोधात दिली तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.